चेंगड्यावाले दिवस झाले मामा स्लॅब ठोकून तसाच पडलेला आहे. आज मामाचा फोन आला तर की आज स्लॅबवाले भेटले म्हणे तू ये फटाफट. मग फटाफट तयारी केली आणि तयारी करून आलो मामाच्या इथं. मामाच्या इथं आलो तर मशीन होती, लिफ्ट बी लावलं होतं इथं आणि माणसं बी तयार होते. बाजूला पाहिलं तर बाजूला सिमेंट बी पडलेलं होतं. सिमेंट तर मामाने एक नंबर वापरणं लावलो अल्ट्राटेक. चला म्हटलं वर पाहून येऊ. वर आलो तर वर तर मग भाऊ पाईप लावून आला. खतरनाक इलेक्ट्रिशियनचे कामं करते हा, प्लंबिंगचे बी करते. तुम्हाला कधी इलेक्ट्रिशियन प्लंबिंगचं काम करायचं असेल तर वर कॉन्टॅक्ट नंबर दिला, फटाफट जा आणि याला कॉन्टॅक्ट करा. खाली पाहिलं तर खाली यांना मशीन चालू बी गेली, ती टोपली बी टाकणं चालू केली आहेत. आता मस्त घरं घुमते हे मशीन आणि माल बनवून 5 मिनिटात तो वर आला माल. हे पहा या दोन्ही गाड्या भरून गेल्या. चला ह्या दोन्ही गाड्या आता मागे जातात पळत पळत. तेवढ्याच आजी आली वर. आजीनं मस्त पूजा बिजा केली, हळद कुकू लावलं, दिवा बिवा लावला. तेवढाच भावाला भावानं डायरेक्ट नारळ फोडलं. नारळ पण कशावर फोडणं लावलं, कुराळीवर. नारळ तर फोडला. आता इकडली बी पूजा राहिली, इकडे माल वगैरे झाला, इकडली बी पूजा करून घेतली. मग आलो तुम्ही घरी येऊन मस्त 1 कप गरम गरम चहा घेतला. वर आलो वापस. वर आलो तर पण्यामध्ये एवढी गाबडी मारायची आहे, गाबडी पकड. मग पण्याने मी आम्ही दोघांनाही गाबडी मारली. एका घंट्यात तर पुरा कम्प्लीट स्लॅब केला आहे. स्लॅब एकदम जबरदस्त टाकला. हा माणूस पा कुठे चढला आहे सोळ्यासाठी, भेऊ बी नाही लागत बा या माणसाले. आता या मशीनचं काम झालं तर हे मशीन बी काढून घेतली यांना बाहेर. पण खतरनाक होतं हे काम करायला माणसं लागले. मग सगळं काम आटपलं. आता खाल्ले मी ना पोहे वगैरे खाल्ले. मग चाललो मी घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बोले हा चांगला बोलच पाहिजे. चेंगड्यावाले